नमस्कार बहिणींनो, कशा आहात आपण सर्व? सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. बहिणींनो, आता मध्यंतरी एक महत्त्वाची घोषणा आणि बातमी आपण सर्वांनी बघितलेली असेल. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या अंगणवाडी आहेत तर त्या अंगणवाडी आता जिल्हा परिषदेला कनेक्ट होणार आहेत. तर मग अनेक बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न होता की दादा, कोणत्या अंगणवाडी असतील ज्या जिल्हा परिषद शाळांना कनेक्ट होतील, कधीपर्यंत कनेक्ट होतील, आणि जर समजा आपली शाळा जिल्हा परिषदेला जर कनेक्ट झाली तर आमच्या पगारामध्ये वाढ होईल का, आम्हाला कर्मचारी म्हणून दर्जा मिळेल का, यामध्ये ज्या बहिणी किंवा ज्या अंगणवाडी सेविका यांची अंगणवाडी ही जिल्हा परिषद शाळेला जर लिंक झाली नाही तर त्यांच्या भवितव्याबद्दल काय निर्णय असेल, त्याचे निकष काय असतील, त्याच्या अटी काय असतील, आणि अशा अंगणवाडीबद्दल राज्य सरकार नेमका काय विचार करू शकतो, असे अनेक प्रश्न बहिणींच्या मनामध्ये होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सर्वांना ही गोष्ट तर माहिती आहे की आता नवीन एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये लागू झालेली आहे. यामध्ये केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणि NEP 2020 नुसार पूर्व प्राथमिक शिक्षणावरती राज्य शासनाने भर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ग्रामीण भागामध्ये असतील किंवा शहरी भागामध्ये असेल, जे मुलं कॉन्व्हेंटमध्ये जाऊ शकत नाहीत, इतर खाजगी शाळांमध्ये जाऊ शकत नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांची नोंदणी अंगणवाडीमध्ये होते. आणि म्हणून अंगणवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचा हेतू राज्य शासनाचा आहे. मग त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं खाजगी शाळेमध्ये LKG, UKG आणि म्हणजे सिनियर नर्सरी, LKG आणि UKG अशा पद्धतीचे 3 वर्षाचे क्लासेस असतात, अगदी तेच क्लासेस आता अंगणवाडीमध्ये भरल्या जाणार आहेत. आणि मग त्यासाठी मुलांना कशा पद्धतीनं शिकवायचं, कोणते कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित करायचे, त्यांचा कोणकोणता विकास करायचा, शारीरिक असेल, मानसिक असेल, शैक्षणिक विकास करायचा असेल, तर ह्या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकांना एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आणि हे प्रमाणपत्र भेटणार आहे 2 पद्धतीनं. एक म्हणजे प्रशिक्षण करावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षा द्यावी लागेल. तर ते परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं असणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीनं असणार आहे. त्यासाठी तुम्हाला कृतीपुस्तिका मिळणार आहे. ही कृतीपुस्तिका अनेक बहिणींना मिळालेली आहे. ज्यांना मिळालेली नसेल तर त्यांनी तुमच्या सुपरवायझरकडून ही कृतीपुस्तिका घ्यायची आहे. त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, कारण की त्याच्यामध्ये सिलेबस आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे. या अभ्यासक्रमावरती तुमची परीक्षा होणार आहे. मग एकदा तुम्ही परीक्षा पास झाले की मग तुम्हाला मिळणार आहे प्रमाणपत्र. आता ज्या बहिणींना प्रमाणपत्र मिळेल अशा बहिणींची अंगणवाडी जर त्यांच्या परिसरामध्ये 1 किलोमीटरच्या आतमध्ये, लक्षात घ्यावा, ज्यांचं प्रमाणपत्र पूर्ण झालेलं आहे, प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांच्या परिसरामध्ये 1 किलोमीटरच्या आत जर जिल्हा परिषदेची शाळा असेल तर मग ही अंगणवाडी जिल्हा परिषदेला कनेक्ट होणार आहे. शिवाय ज्या अंगणवाडीकडे स्वतःची इमारत नाही किंवा ते भाड्याच्या इमारतीमध्ये राहतात, ठीक आहे, भाडेतत्वावरती असलेल्या इमारतीमध्ये राहतात, अशा सर्व अंगणवाड्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये जर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा असेल तर त्या ठिकाणी कनेक्ट होणार आहेत. मग आता बघा, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे शिक्षक असतात त्यांच्या कामाचे तास साधारणतः 8 तास असतात आणि अंगणवाडी सेविकांचा जो कामाचे तास शासनाने वाढवलेले आहेत ते 7 तास आहेत. म्हणजे आपल्या कामाच्या तासामध्ये फक्त 1 तासाची जर वाढ झाली तर आपलंही काम हे एका राज्य कर्मचाऱ्याला एवढंच असणार आहे. त्यामुळं सर्व स्तरातून अशी मागणी होत आहे की पेमेंटमध्ये वाढ व्हावी आणि गट क चा दर्जा सर्व अंगणवाडी सेविकांना देण्यात यावा. या बाबतीमध्ये शासन गांभीर्यानं विचार करत आहे अशी माहिती मिळत आहे. 3 मार्च रोजी जो अतिशय भव्य दिव्य मोर्चा झाला, त्याच्या मागण्या आपल्या सहाय्यक आयुक्तांपर्यंत पोहोचल्या. त्याच्यामध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युएटीच्या संदर्भामध्ये निर्णय लवकरच होईल अशा पद्धतीची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. कृती पुस्तिकेमध्ये सिलेबस दिलेला आहे, तो सिलेबस आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यानंतर परीक्षा द्यायची आहे, ऑनलाईन पद्धतीनं, ऑफलाईन पद्धतीनं. त्यामुळं जर आपल्याला एकीकडे प्रमाणपत्र मिळालं आणि दुसरीकडे जर कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला तर आपला पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा लवकरच मार्गी लागू शकतो. त्यामुळं जिल्हा परिषदेला आपली शाळा अंगणवाडी जी आहे ती कनेक्ट होणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु आपली अंगणवाडी जिल्हा परिषदेला कनेक्ट झाल्याच्या नंतर तातडीनं, वेगानं, गतीनं आपलं समायोजन राज्य कर्मचारी म्हणून होईल का, तर याच्यासाठी पुन्हा एकदा लढा लढावा लागणार आहे. तर ही प्रोसेस जी आहे ती इतकी सोपी राहणार नाही आहे. तर त्यामुळं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.